नमस्कार मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग 2025 IPL 22 मार्चपासून सुरू होईल. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डनहून खेळला जाईल. दरवेळेप्रमाणे यावेळी IPLमध्ये अनेक मनोरंजक डाव पाहायला मिळतील. सुरुवातीपासूनच IPLच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिला जाते. यावर्षी अनेक दिग्गज कॅप मिळवण्याच्या शर्यतीत असतील. शॉन मार्श हा ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला खेळाडू होता. मार्शने 2008मध्ये 616 धावा केल्या होत्या. त्याशिवाय सलग 2 हंगामात 2011-2012 ऑरेंज कॅप जिंकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. गेल व्यतिरिक्त फक्त 2 खेळाडू विराट कोहली, टीव्ही वॉर्नर यांनी अनेक वेळा ऑरेंज कॅप जिंकला आहे. 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा वॉर्नर हा एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर 2010मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होता. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या इतर भारतीयांमध्ये विराट कोहली, रॉबिन उथप्पा, राहुल, ऋतुराज गायकवाड आणि शुभम गिल यांचा समावेश आहे. ऑरेंज कॅप आणि IPL जिंकण्याच्या दुहेरी कामगिरी फक्त रॉबिन उथप्पा KKR 2014 आणि ऋतुराज गायकवाड CSK 2021 यांनी केली आहे. एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016मध्ये विराटने 973 धावा केल्या. अशा इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.